मित्रांनो, हा हेवी ट्रक आहे आणि मिलिटरी गनचे हे सगळे 2 गाड्या आहेत. पोर्शन थोडा दिसतो तुम्हाला, ते ग्रीनरी दिसत असेल, तो पाकिस्तानचा भाग आहे आणि हा इंडियातला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आत्ता मी आहे नोब्रा व्हॅलीमध्ये. नोब्रा व्हॅली लेह लडाखपासून साधारणतः 160 किलोमीटरच्या अंतरावरती नोब्रा व्हॅली आहे आणि इथून 90 किलोमीटरच्या अंतरावरती तुर्कुत म्हणजे पाकिस्तान ते आहे आणि आज मी ते बघायला जाणार आहे. पहिले 1971 मध्ये त्यांच्याकडे होतं, जी तुर्कुत गाव आहे ते त्यांच्या हद्दीत होतं आणि नंतर युद्धानंतर ते आपल्याकडे आपण त्याच्यावरती ऑक्युपाय केलं आणि मग आपल्यात आलेलं ते गाव आता आम्ही आता बघायला जाणार आहोत. आम्ही सगळे, आमची टीम पूर्णपणे आता त्या ठिकाणी आम्ही निघालो आहोत. फार कमी लोक येतात त्या ठिकाणी जायला, ते ठिकाणी बघायला. तर मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत येता तर इथून 80 किलोमीटरसाठी तुम्ही मागे वळू नका. नक्की आपल्या देशाचा गौरव बघण्यासाठी तुम्ही तिथे जा. आणि मी आज जिथे राहिलोय त्या मागचं माझं हॉटेल तुम्ही बघा, हिमालयनमध्ये राहिलेलो आहे मी. माझी गाडी किती खराब झाली, मी निघाल्यापासून फक्त एकदा वॉश केले फक्त अंबालामध्ये. त्यानंतर गाडी पूर्णपणे खराब, पाऊस पडला त्यामुळे आता ती काल जरा धुतल्यासारखी गेली. आणि इथला जो ओव्हरऑल व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण एक राऊंड चेकआउट करा, एकदम मस्त आहे. माझ्या बाजूला तुम्ही डोंगर बघितलात ना मित्रांनो, हे बघा एकदम नजदीक. आणि तुम्ही असं वाटेल तुम्हाला की तुम्ही कुठे हिराणमध्ये आला आहोत. तुम्ही माझ्या त्या साईडचा हॉटेलच्या मागे तुम्ही होतात तर त्याच्यावरती पूर्णपणे बर्फ आहे, त्या ह्याच्यावरती डोंगरावरती तुम्ही बघू शकता. तुम्हाला कॅमेऱ्यातनं जर झालं सोपं झालं तर तुम्ही बघू शकता, बघा बर्फ, टोटल बर्फ आहे तिकडे. आणि पूर्णपणे हा रस्त्याचा जरा एकदा व्ह्यू बघून घ्या. या असं वाटतं एक वेगळ्या दुनियेत आपण आहोत. बघा एकदम मस्त. तर तुम्ही जेव्हा कधी हे प्लॅन्स कराल तेव्हा नक्की तुम्ही ह्या ठिकाणी यायला विसरू नका. तुम्हाला कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला आयटनरी पाहिजे असेल, तुम्हाला साईट सीन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करा. मी तुम्हाला ह्याचा ओव्हरऑल पूर्णपणे प्लॅन बनवून देईन विथ बुकिंग, डोंट वरी. त्यामुळे चला मग आपण आता न वेळ घालवता आपण तुर्कुतमध्ये निघूया जायला. मित्रांनो, आता आम्ही ज्या हॉटेलला आहोत हिमालयन रिसॉर्टमध्ये, हिमालयन डेझर्ट विलामध्ये आम्ही आहोत. आणि आमच्याबरोबर आमची सर्व टीम आहे. ते आमची सगळी टीम बघून घ्या. सगळ्यांनी एकदा हाय करा सगळ्यांनी. सगळे जोश मध्ये आहात ना? काही प्रॉब्लेम? सगळं ओके? हॅपी? लेह लडाख कसं आहे? आवडलं? पुढच्या माणसांना रेफर करणार का? यस, यायलाच पाहिजे ना? यस, देवटूर बरोबर आलेले आहेत. मित्रांनो, एकदा सगळ्यांशी ओळख करून घ्या. तर चला मग आता न वेळ घालवता आपण तुर्कुत या ठिकाणी आपण जायचं आहे, बरोबर ना? रेडी? चलो बाय. आज आपल्या मुंबई ते लेह लडाख रोड ट्रिपचा एक अतिशय खास दिवस आहे. आपण नोब्रा व्हॅलीतून निघालो आहोत लेह लडाख मधील सर्वात वेगळ्या आणि ऐतिहासिक गावापैकी एक म्हणजे तुर्तुककडे. हुंदर ते तुर्तुक हे अंतर साधारणतः 85 ते 90 किलोमीटर आहे. साधारणतः प्रवास वेळ 2 ते 3 तासाचा लागतो. संपूर्ण रस्ता शोक नदीच्या काठाने जातो. एका बाजूला उंच बर्फाचित पर्वत आहेत, दुसऱ्या बाजूला वेगाने वाहणारी नदी आहे आणि मध्ये वळणावळणाचा रस्ता. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा आहे. तुर्तुक हे भारतातील सर्वात उत्तरेकडील वस्ती असलेल्या गावांपैकी एक आहे. विशेष म्हणजे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर हे गाव भारताचा भाग बनलं. त्यामुळे येथे लडाखी संस्कृतीपेक्षा बाल्टी संस्कृती अधिक दिसते. येथे लोकांची भाषा, खाद्य संस्कृती, घरे आणि जीवनशैलीपेक्षा इतर भागांपेक्षा वेगळी आहे.
आफ्रिकेच्या जर्दाळू बागांसाठी तुर्तुक प्रसिद्ध आहे. मजा येते, आम्हाला मजा येते, लिटरली मजा येते. आम्ही एवढे लॉंग ड्राईव्ह केलेली आहे तरी पण आम्हाला कंटाळा बिलकुल नाही, अजिबात नाही. आम्ही एकदम हॅपी आहोत आणि मजा येते खरं तर या अशा रूटला, नवीन प्रवासाला. वेगवेगळे रस्ते, वेगवेगळे ठिकाणे, वेगवेगळे प्लेसेस, वेगवेगळे लोक, वेगवेगळे नेचर, म्हणजे खूप मस्त, खूप मस्त. ह्या गोष्टी फार जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हाच मिळतात. आपल्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, कारण का तेव्हा आपल्याला त्या गोष्टींची व्हॅल्यू नसते. पण जेव्हा आपण बाहेर येतो ना तेव्हा त्या गोष्टींची आपल्याला व्हॅल्यू समजते. त्यामुळे प्रवास हा माणसाला नेहमी शिकवून सोडतो, कधीही त्याला खाली सोडत नाही. त्यामुळे काही गोष्टी ह्या प्रवासात शिकायला मिळतात. तर जेव्हा पण तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्ही पण काही गोष्टी नक्कीच शिकाल मित्रांनो. चला तुम्हाला रस्ते दाखवतो आम्ही. तुर्तुक फिरल्यानंतर आपण जाणार आहोत थांग विलेजकडे. हे भारतातील शेवटच्या गावांपैकी एक असून इथून पाकिस्तानच्या सीमेजवळचा परिसर पाहता येतो. सीमेजवळ उभं राहून देशाच्या सैनिकांमुळे आपण किती सुरक्षित आहोत याची जाणीव अधिक तीव्र होते. हा अनुभव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. या संपूर्ण प्रवासात तुम्हाला लडाखचा एक वेगळा चेहरा पाहायला मिळणार आहे. निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि सुंदर देशभक्ती यांचा सुंदर संगम. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आमची मुंबई ते लेह लडाख रोड ट्रिप मालिका तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. टाइम टू ट्रॅव्हल बाय देव वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. मित्रांनो, आता आपण सहयोग व्हॅलीमध्ये लेह लडाख या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी हे जे प्लेस आहे ह्या आर्मीचं ह्या ठिकाणी म्युझियम आहे आणि ह्या ठिकाणाहून 1971 मध्ये लढाई केली गेली होती. ही जागा आहे ती आणि आता त्या ठिकाणी म्युझियम केल्याने त्या ठिकाणी आम्ही साईट सीनला आलो आहोत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही लेह लडाखमध्ये याल त्यावेळेस त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. तुम्ही आता ओव्हरऑल सगळा प्लेस तुम्ही पूर्ण व्हिजिट बघून घ्या. काय कशा प्रकारे डोंगर कसा हा प्लेस आहे तो. आणि ह्या ठिकाणी आम्ही तर तिथं गाडी घेऊन जातो स्वतः आणि माझे 2 कम्प्युटर आमचे ग्रुप देखील आहेत. तर चला मग आपण ह्याच्या पुढे आता तुर्तुकमध्ये जाऊया. मित्रांनो, आम्ही वॉर म्युझियम बघायला जातो. तिथे सर्व शहीद झालेत, त्यांचे नावं लिहिलेली आहेत. इतकं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपले शहीद जवान झालेत, त्यांची यादगारमध्ये इथे त्यांची नावं लिहिल्या गेलेली आहेत. खूप प्राऊड वाटतं आपल्याला ज्यावेळेला आपण अशा ठिकाणी येतो. त्यावेळेला आपल्यासाठी लढणारे लोक आज शहीद झालेत आणि त्यांच्या ठिकाणी आपण आज त्यांना रिस्पेक्ट देऊन येतो. ही खूप प्राऊडची गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा फिरण्यातून का होईना पण ह्या गोष्टींना तुम्ही नक्की आपल्याला व्हिजिट द्या. एकदा तुम्ही बघून घ्या.
फायनली आपण तुर्तुकमध्ये पोहोचलो आहोत. आता वाजलेले आहेत 11:30, 11:40 झालेले आहेत. आपली गाडी आता इथे उभी केलेली आहे. इथे पार्किंग अशा पद्धतीत होते. तुर्तुक गावामध्ये आता आपण इथले जे काही साईट्स आहेत ते आपण बघूया. मी देखील फर्स्ट टाइम आलेलो आहे लेह लडाखमध्ये. आता त्यामध्ये आपण हा ब्रिज बघूया. जरा ऑथेंटिक ब्रिज आहे, वेगळा वाटतो थोडा. आणि बॉर्डर जी इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे ते अजून इथून 8 ते 9 किलोमीटर पुढे आहे. आपण तिथे देखील जाणार आहोत. पण त्याच्या आधी इथले साईट सीन काय आहेत, इथले स्पेशलिस्टी काय आहे, इथले माझ्या मते लोकल ड्रायफ्रूट तिथे चांगल्या पद्धतीने मिळतात ते पण आपण नंतर बघूया. आणि ते देखील ते आणि इथलं ऑथेंटिक फूड कोणत्या क्वालिटीचं आहे, कशा पद्धती टेस्टी आहे, लोकल फूड काय काय मिळतं ते देखील आपण एका दुसरा टेस्ट करूया. आणि आता साईट सीनला व्हिजिट करू आपण काय आहे ते. त्याला न वेळ घालवता तुर्तुकमध्ये आलो. तुम्ही बघितलं का तुर्तुक कसं वाटतं ते काय आहे तुम्हाला इथलं, त्याबद्दल तुमचे काय 2 शब्द. देव ट्रॅव्हल्सबद्दल हा आमचा दुसरा अनुभव आहे. यापूर्वी आम्ही नेपाळला पण गेलेलो. खेळीमेळीचं वातावरण आणि जे काय ट्रीटमेंट आहे ती घरच्यांसारखी आहे. कमर्शियल वगैरे असं काही वाटलं नाही. आम्हाला जे काही वाटलं असं घरचेच संबंध आहेत, तो घरच्याच मेंबरबरोबर आलो असं वाटतंय. म्हणून लोकांनी आवर्जून या ट्रीपमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त इतरांनाही परावृत्त करावं की ह्या ट्रीप बरोबर यावं. म्हणून आपल्या मराठी माणसाचा उद्योग आहे असं गृहीत धरून भरभराटसाठी एक खारीचा वाटा लावा लोकांना. थँक्यू. बरं, आता हे जे आपण जे आता स्पॉटला आलोय तुर्कुकमध्ये, लेह लडाखमध्ये, तुर्कुकमध्ये 1971 मध्ये जे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्या टायमाला ह्या एरियाला जे आर्मीने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे त्याबद्दल इथलं व्ह्यू म्हणजे लोकांनी इथं आलं पाहिजे का, बघितलं पाहिजे का? कारण बऱ्याच लोकांमध्ये हे मिसगाईड होतं. म्हणजे आयटनरीमध्ये बऱ्याच ग्रुपमध्ये कंपनीमध्ये नसतं, लोक येत नाहीत तिथपर्यंत. हे साईट सीन देत नाही, बॉर्डर त्यांना दाखवत नाही आपल्या देशाने काय केलंय. देव ट्रॅव्हल्सने असे काही स्पॉट दाखवलेले की इतर ट्रॅव्हल्स दाखवत नाही, पण यांनी आवर्जून असे स्पॉट दाखवलेले आहेत, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. इतर टुरिस्ट काही ते मिस करतात, पण यांनी आवर्जून आम्हाला आणि आग्रह करून आणलेलं आहे आणि दाखवलेलं आहे. इतकी माहिती दिलेली स्पॉट पाहलेलं आहे. जम्पिंग पेज आहे तुर्तुकमध्ये आर्मीचं प्रोटेक्शन सुद्धा आहे. तर असं लोकांना भीती असेल की काही असू शकतं, होण्याची शक्यता आहे, तर तसं काही नाही. तर बरेच आर्मीचे पेट्रोलिंग चालू आहे. ओके, येऊ शकते. बरोबर. आता मी तुर्तुक विलेजमध्ये आहोत. त्या ठिकाणी हे शॉप आहे. ड्रायफ्रूट सगळी मिळतात इथे, चांगल्या क्वालिटीचे आहेत, रिजनेबल रेटमध्ये देतात, 10% डिस्काउंट पण करतात ते. भाई साहब आपका नाम बताइए ना. सर मेरा नाम गुलाम मेहदी है सर. गुलाम बेदी साहब आपका दुकान का नाम बताइए सर. शर्मा फूड. यहाँ पे अच्छे क्वालिटी का ड्राई फ्रूट्स मिल रहे हैं, साथ में शिलाजीत केसर ओरिजिनल मिल रहा है. तो आप जब भी यहाँ पे आएंगे तो इस शॉप को जरूर विजिट करना. थैंक यू. हा कुठे चालाय? एंट्री करायला जातोय. हा ठीक आहे, एंट्री करून येतो. ओके ओके. आता आपण तुर्तुकमधील थांग या ठिकाणी आलो. थांग विलेजमध्ये शेवटचं विलेज आपल्या इंडियातलं. तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसणार नाही, पण तरी पण तुम्हाला मी सांगतो, माझ्या अँगलला तुम्ही लक्षात घ्या. तो तिकडचा पोर्शन थोडा दिसतो तुम्हाला, ती ग्रीनरी दिसत असेल, तो पाकिस्तानचा भाग आहे आणि हा इंडियातला आहे.
सेकंड हे इथून पोल लागलेले आहेत, याच्या पुढे माइन्स ठेवली आहेत जमिनीमध्ये आणि तिथे आपले बंकर्स आहेत, तिथून आपण पुढे जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, हा जो वरचा पूर्णपणे हा डोंगर आहे हा आपल्याकडे आहे आणि ते तिकडे सगळं दिसते ते पाकिस्तानमध्ये आहे. थांग विलेजमधील हा एक बंकर आहे, दिसतोय बघा समोर मित्रांनो. हा, आणि ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही बघा, हे पोल लावलेत. ह्याच्या पुढे माइन्स खाली जमिनीमध्ये लपवलेला आहे. हा डोंगर दिसतोय तुम्हाला, हा डोंगरच्या खालचा भाग हा आपला आहे आणि त्याच्या वरची जे कॉर्नर सगळं आहे ते पाकिस्तानमध्ये सगळे काबूज आहे. अशा पद्धतीने आत्ता इथलं हे बॉर्डरचं सीन आहे. त्याला बाल्टिस्तान पण पहिले म्हणत होते आणि ते आता आपल्यामध्ये आहेत. सा घर है ना, दिख गया सबको. क्या क्या? छोटा सा घर. सूखा मैदान के कोने में एक छोटा सा घर है ना, हाँ. यही एलओसी है, इंडिया का आखिरी चौकी, लाइन ऑफ कंट्रोल. उधर से फेंसिंग लगी हुई है, उधर इंडियन फ्लैग भी है. इसके बाद ये सूखा मैदान दिख रहा है, ये पूरा नो मैंस लाइन. बीच में रिवर जा रहा है, सहयोग रिवर. ये पानी पांगोंग साइड से आता है, इंडिया से पाकिस्तान जा रहा है. रिवर की लेफ्ट साइड से इंडिया खत्म हो रहा है, रिवर की राइट साइड से पाकिस्तान शुरू हो रहा है. रिवर पर जो ग्रीन ग्रीन देख रहा है ना, वो पाकिस्तानी एग्रीकल्चर लाइन है. हाँ जी, ग्रीनी सा थोड़ा सा आगे पहाड़ पे देखो एक काला सा रोड जा रहा है ना, जिगजैग रोड, वाल जैसा रास्ता. उसी रास्ते को फॉलो करते चलो, राइट से लेफ्ट की तरफ. बिल्कुल लेफ्ट की कॉर्नर में छोटा छोटा बंकर नजर आएगा, पाकिस्तानी सोल्जर रहने की जगह. हाँ, सेकेंड वाला गिरिनी पाकिस्तानी विलेज है, उसका नाम थानू विलेज है. थानू उसमें आपको घर वर नजर आएगा. और इस पहाड़ को आप सीधा ऊपर देखो, बीच में एक रोड जैसा ऐसा लाइन जा रहा है. लाइन के सेंटर से थोड़ा सा आगे देखो, छोटा सा व्हाइट कलर का छोटा सा डोर दिख रहा है, डोर. ये इंडियन बंकर है सर. और इधर देखो, ये सामने माउंटेन पे भी इंडियन बंकर है. ठीक है, बिल्कुल पहाड़ी सामने देखो. हाँ, दिखा ये इंडियन बंकर. दिखा. इसके ऊपर का काला पहाड़ पूरा अपना इंडिया का है. तुर्तुक मधील तांगा विलेज जिथे इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे ते आपलं बघून झालं. आणि आता आपण रिटर्न प्रवासाला परत आपल्या हॉटेलकडेच, म्हणजेच नोब्रा व्हॅलीमध्ये आपण हॉटेल घेतलेलं आहे. इथून जवळपास 80 ते 90 किलोमीटरच्या अंतरावरती त्या ठिकाणी आपला पुन्हा आज स्टे आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडासा आपण संध्याकाळी एन्जॉयमेंट करू, रात्री जेवू आणि मग आजचा स्टे तिथेच. फायनली मित्रांनो, आज आपण तुर्तुक विलेज बघून पुन्हा हॉटेलमध्ये आलो आहोत आणि आजचा स्टे इथेच करणार आहोत आणि उद्या आपण पँगॉंगला जाणार आहोत. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.